नमस्ते गाईज, नमस्ते. वेलकम टू माय चॅनल पल्लवीज पॅराडाईज. हॅलो. तर हे तुम्ही पाहू शकता, फक्त 2 चमचे तेलामध्ये हे शाबू वडे मी किती छान पद्धतीने बनवलेले आहेत. आणि तुम्हीही फक्त 2 चमचे तेलामध्ये हे शाबू वडे तुम्ही बनवू शकता आणि फक्त 5 मिनिटामध्ये हे होऊ शकतात. झटपट शाबू वडे. चला स्टार्ट करूया आपण रेसिपी. मी इथे 1 कप भिजवलेले शाबू घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि मिरची अशी मी वाटून घेऊन ते मी आता भिजवलेले शाबूमध्ये घालणार आहे. आणि यामध्ये आता फक्त 2 टेबलस्पून दही घातलेले आहे मी आणि अर्धा टेबलस्पून मीठ. आणि आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामध्ये बटाटा मी थोडाही वापरलेला नाही, तुम्ही पाहू शकता. आणि हाताच्या सहाय्याने हे शाबू आणि हा वाटलेला शेंगदाणा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. दही घातल्यामुळे याला थोडा चिकटपणा येतो, सो हे सहज मळले जातील आणि सहज असे गोळे होऊन असे वडे करण्यास मदत होतील. तुम्ही पाहू शकता हे कसे मी गोळे केलेले आहेत आणि कसे मी हे वडे बनवलेले आहेत हाताच्या सहाय्याने. आणि इथे अशा पद्धतीने मी सर्व वडे करून घेतलेले आहे हाताच्या सहाय्याने. आणि इथे फर्स्ट तवा तापून घेऊन त्यामध्ये 2 टेबलस्पून मी तेल घातलेले आहे आणि एक करून हे सर्व वडे मी तळण्यासाठी अथवा शॅलो फ्रायसाठी ठेवलेले आहे. थोडं झाकण लावूया आपण, थोडं 5 मिनिटासाठी. आणि पाहू शकता किती छान हे वडे फुलून आलेले दिसत आहेत. आणि आता झाकण काढून हे 2 मिनिटासाठी थोडं शॅलो फ्राय होऊ द्या. प्लीज गाईज, प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर टू माय चॅनल गाईज. आणि हे आता 2-3 मिनिटानंतर मी हे वडे परतून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने आणि किती सहजरीतीने हे वडे निघत आहेत आणि किती सहजरीती हे परतत आहेत. तुम्ही पाहू शकता वडे किती छान फुलून आलेले आहेत आणि एका साईडनी हे थोडेफार भाजूनही आले आहेत. सो अशा पद्धतीने आपण हे पलटवून सर्व काही वडे हे 7 ते 8 मिनिटासाठी छानपैकी व्यवस्थित ब्राऊन असा कलर येऊपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत. आणि हे पाहू शकता तुम्ही 7 ते 8 मिनिटानंतर किती छान पद्धतीने हे वडे दिसत आहेत, ब्राउनिश वडे. सो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली गाईज कमेंटमधून कळवा. आणि प्लीज तुमच्या सर्वांच्या आवडीनुसार मी ही रेसिपी मराठीमध्ये घेऊन आलेली आहे. सो गाईज, आणि बघू शकता किती छान पद्धतीने हे वडे दिसत आहेत. प्लीज गाईज अशाच रीतीच्या अशाच छान पद्धतीच्या रेसिपीसाठी आणि सोप्या रेसिपीसाठी प्लीज तुम्ही मला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा गाईज. थँक्यू.